पुढारी निश्चित व्हाल। विदर्भातल्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही नेतृत्व निश्चित कराल, पण जो सामान्य ओबीसी आहे, जो बलुता आलुता आहे, जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आजही आहे, त्याला शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला ओबीसी आरक्षणाची गरज आहे। त्यामुळं ओबीसी आरक्षणाकडे फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विदर्भातल्या नेत्यांनी पाहू नये, तर सामान्य ओबीसींच्या हितासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे, सामाजिक न्यायाची भूमिका घेतली पाहिजे, असं मी विदर्भामधल्या नेत्यांना आवाहन करेन। आणि नेते जर नाही पुढे आले तर ओबीसी मधल्या जनतेनं आज चंद्रपूरला सभा आहे संध्याकाळी 5 वाजता प्रियदर्शनी हॉल चंद्रपूरमध्ये, आणि तिथं आम्ही आव्हान करणारच आहोत, आम्ही तिथं बोलणार आहोत। विदर्भ सुद्धा ओबीसीच्या चळवळीमध्ये कुठंच मागे पडणार नाही, असं आव्हान, मागे पडू नका असं आव्हान मी विदर्भामधल्या जनतेला करणार आहे। हा जो राडा झाला त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया राज्यभरातून आल्या, आता यानंतर ती तुमची काय भूमिका आहे? हे बघा, विवेकाचा आवाज, आणि मी तर ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय। एक सामान्य कुटुंबामधला मुलगा आहे मी। फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचं तत्व, संविधानाचं सामाजिक न्यायाचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व आणि ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे ही भूमिका घेऊन ठामपणे जीवावर उदार होऊन या महाराष्ट्रामध्ये भूमिका मांडतोय। आणि नक्की हेच शल्य इथल्या जात दांडग्या लोकांना सहन होत नाही, म्हणून बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यावरती जो काही प्रसंग घडला, जो जीवे मारण्याचा प्रयत्न, संभाजी भोसलेंचे कार्यकर्ते असोत, तो मते नावाचा जो कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याचे फोटो आता माझ्याकडे ते फोटो आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।